तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, भरपूर जणांचे मला डीएम येतं की दादा हल्दी समरवर नक्कीच ट्युटोरियल घेऊन ये. ठीक आहे, तर फायनली मित्रांनो मी आज डिझाईन प्रोव्हाइड केली. तर या डिझाईन मध्ये तुम्हाला PLP प्लस PhD नक्कीच तुम्हाला उपलब्ध करून दिली. ठीक आहे, तर त्यामुळे शेवटपर्यंत बघा. बाकी याची एक जिप फाईल क्रिएट केली. जिप फाईलला सांग की पासवर्ड टाकलाय, 3 स्टेप मध्ये आपला पासवर्ड आहे. तर त्यामुळे शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर अशा मित्रांनो फायनली मी यापर्यंत घेतो डायरेक्ट फोटोशॉप ओपन करून. ठीक आहे, तर हे बघू शकता मी डायरेक्ट फोटोशॉप ओपन केलंय आणि आपली PLT फाईल सुद्धा नक्कीच ओपन झाली. आता भरपूर जणांचे प्रश्न असे का PLP कशी ओपन करायची. ठीक आहे, मी कालच एक ट्युटोरियल सोडले भावनो. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवलं की PLP कशापर्यंत तुम्ही नक्कीच ऍड करू शकता पिक्सल लॅबमध्ये. ठीक आहे, बाकी राहिला विषय PhDचा. आता हे बघू शकता नॉर्मल जाऊ तुम्ही फोटोशॉप ओपन करशाल तर हा इंटरफेस तुम्हाला नॉर्मली भेटतोय. ठीक आहे, जसं की तुम्ही PhD ओपन करशाल. आता ओपन कशी करायची, फाईलचं ऐकन आहे कोपऱ्यात, त्यावर क्लिक करून ओपन मध्ये येऊन तुम्ही इथून नक्कीच PhD ओपन करू शकता. ठीक आहे, तर ओपन केल्यानंतर सेम टू सेम आपण तुम्हाला इंटरफेस बघायला भेटणार आहे. तर संपूर्ण यात भरपूर मला वेळ लागला भावने डिझाईन प्रोव्हाइड करायला नक्कीच बनवायला. बाकी यात सेकंड एक डिटेल आपण क्वालिटीच ऍड केली. संपूर्ण ते HD क्वालिटी मटेरियल आहे. ठीक आहे, आता एकन एक गोष्ट दाखवतो. तर सर्वात मेन संपूर्ण ते सर्व एडिटेबल तुम्हाला बघायला भेटणार. ठीक आहे, हे तुमचं लेअर पॅटर्न आहे. तर लेअर पॅटर्न आपण एकन एक गोष्ट पहिले हाईड करूया. ठीक आहे, हे आपण संपूर्ण मी पहिले इथं हाईड करून देतो. भरपूर अशा गोष्टी आपण नक्कीच ऍड केल्या भावानो. तर सर्वात मेन मुद्दा आपण एक साईज क्रिएट केली ती म्हणजे 10x8 मध्ये. ठीक आहे, तर अशा आपण साईज क्रिएट केली. आता ही साईज फाईल मध्ये जाऊन न्यू मध्ये येतो. तर इथे एक समजा आपल्याला 10x8 ची साईज क्रिएट करायची. जसं की मी साईज कशी क्रिएट केली ते तुम्हाला सांगतो. तर वरती 8 टाकला, हाईटला 10 ठेवलं. ठीक आहे, लांबी रुंदी तुम्हाला माहितच असेल. रेझोल्युशन तुमच्या पीसीच्या परफॉर्मन्सनुसार नक्कीच ठेवा भावानो. कसं आहे, जरी इथे 300 टाकले मित्रांनो, माझा पीसी थोडा चांगल्या परफॉर्मन्स असल्यामुळं मी नक्की 300 टाकतो. जर तुमचं फोटोशॉप वगैरे हँग होत असेल तर नक्की तुम्ही इथं 72 पण टाकू शकता. पण जर चांगला पीसी असेल तर नक्कीच रेझोल्युशन तुमचं चांगलं ठेवा. याने तुमची डिझाईन मित्रांनो फुटणार नाही. ठीक आहे, नंतर तुम्हाला लास्टला पण सांगतो तर तुम्ही क्वालिटी कशी वाढू शकता. ठीक आहे, तर त्यामुळे ते काय बाकी सेटिंग जे वगैरे आहे RGB कलर बाकीचं ते 8 बीट या पद्धतीनेच राहू द्या. ठीक आहे, तर अशी डिझाईन डायरेक्ट क्रिएट केली मी. ही साईज आपण अशी क्रिएट केली. ठीक आहे, राहिला विषय पिक्सल ॲपचा. तर भरपूर जणांचे प्रश्न असे पण राहते का पिक्सल लॅब मध्ये साईज कशी क्रिएट करायची. ठीक आहे, नॉर्मली जर रेटिओ राहतोय तुमचा पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर तर 1.1चा राहतोय. जर तुम्ही साईज क्रिएट करायला गेले तर डायरेक्ट तुम्ही 10x8 जर टाकलं भावना डायरेक्ट तुमची साईज नक्कीच क्रिएट होणार प्रॉपर. पण भरपूर जणांचा प्रश्न असा आहे का आता जसं की हे फोटोशॉप आहे, जसं की आपण इथं न्यू मध्ये जातो. समजा आपण 10x8 ची मागाची डिझाईन आपण ही साईज क्रिएट केली ती. आता ही डिझाईन जी आपण टाकली आडवायला ही आपल्या इंचेस मध्ये. ठीक आहे, जरी आपल्याला पिक्सल मध्ये करायचं असेल तर इथं डायरेक्ट ऑप्शन आहे फोटोशॉप मध्ये या पद्धतीने. तर डायरेक्ट त्याचं बघू शकता जे वरती आपला 8 होतं तिथे 2400 झाले आणि खाली जे 10 होतं ते 3000 झालं. ठीक आहे, जसं 10x960 आहे पिक्सल लॅब मध्ये, तर या पण त्या काही गोष्टी लक्षात राहू दे. ठीक आहे, अशा तुम्ही नक्की ती साईज क्रिएट करू शकता. बाकी आपण अशा साईज क्रिएट केली आणि त्यावर आपण कलर फिल मारला या पद्धतीने. ठीक आहे, तर त्याचा कोड पण बघू शकता तुम्ही. या टाईप मध्ये आपण तो कलर फिल सिलेक्ट केलता आणि त्यावर आपण बॅकग्राऊंड मारलं या टाईप मध्ये. ठीक आहे, बॅकग्राऊंड पण बघू शकता मित्रांनो किती क्वालिटी आपलं. ठीक आहे, संपूर्ण ते आपण थोडं वॉटर टाईप ते बॅकग्राऊंड करण्याचा प्रयत्न केलाय. त्यावर काय आपण नॉर्मली वॉटर टेक्स्चर नाही मारलं, सिंपल या पद्धतीने ठेवलं. ठीक आहे, आणि त्यावर आपण इथं ब्रश मारलाय सॉफ्ट ब्रश. नॉर्मली फोटोशॉप मधला जो सॉफ्ट ब्रश आहे या पद्धतीने हे बघू शकता मी सिलेक्ट केला, राईट क्लिक करून दाखवतो. हा जो एक नंबरला जनरल ब्रश मध्ये सॉफ्ट ब्रश राहतोय, सॉफ्ट राऊंड म्हणून त्याचं नाव आहे बघू शकता. हा ब्रश आपण डायरेक्ट यूज केलाय. ठीक आहे, इथे एंटर दाबून डायरेक्ट मी ब्रश सिलेक्ट केला. आता बघू शकता काहींचा अशा पण हा एरो येतोय प्लसचा आयकन. ठीक आहे, तर इथं कॅप दाबल्यानंतर कीबोर्डला परत तुमचा तो सर्कल तयार होणार. ठीक आहे, तर ही गोष्ट एक लक्षात राहू दे. जर तुमचा सर्कल निघून गेला या पण कॅप दाबलं तर निघून जातो, परत दाबलं तर नक्की तुमचा सर्कल येऊन जाणार. ही गोष्ट लक्षात राहू दे. तर अश्विन आपण सॉफ्ट ब्रश मारलाय आणि इथं तुम्हाला एक उपलब्ध करून दिलंय म्हणजे ते इफेक्ट फोटोशॉप वाढण्यासाठी. जर वाटलंच डिझाईन मध्ये तुम्हाला पिंक कलरची डिझाईन हवी आहे तर कलर लुकअपला जर ऑन केलं तर या टाईप मध्ये संपूर्ण डिझाईन तुमची चेंज होणार भावना. ठीक आहे, तर अशाने त्याला ऑफ केलंय आणि त्यावर आपण फोटो वगैरे ऍड करूया. ठीक आहे, डेमोसाठी आपण फोटो घेतले मित्रांनो. ठीक आहे, या पद्धतीने. बाकी अशा म्हणजे शेप वगैरे आपण क्रिएट केले. ते शेप वगैरे संपूर्ण इथं पहिले ऍड करूया. ठीक आहे, बाकी तुम्हाला फोटोशॉप नक्की इडिटेबल बघायला भेटणार. एक डिटेल आपण यात ऍड केली. तुम्ही नक्कीच सगळं चेंज आउट करू शकता. हे बघू शकता फॉन्ट पण आपण नॉर्मलच यूज केले मित्रांनो, जसं की देवनागरीचेच झाले पॉपिन्स वगैरे. ठीक आहे, हे आपण नक्की ते फॉन्ट ओपन केले. अशा पण इकडे सगळं इथं आपण ऑन करूया मित्रांनो. या पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण इथं ऑन करून घेतल्या. ठीक आहे, या टाईप मध्ये.
लास्टला आपण करोज मारलाय. तर अशाप्रमाणे आपण ही जी तुम्हाला पीएडी आणि पीएलपी बघायला भेटणार आहे. राहिला विषय मित्रांनो, ते हळदी समारंभ त्यात तुम्हाला 2 प्रकार दिले मी. पहिला प्रकार आपण हाईड करूया, आपण नॉर्मल ठेवल्या. जर तुम्हाला वाटलं तर हा एक ऑन करूया, हे तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्हाला ते उपलब्ध करून दिलंय फोटोशॉप वाल्यांसाठी, ठीक आहे. तर अशा पद्धतीने पीएलपी तुम्हाला फक्त एवढंच बघायला भेटल. जसं की आपण चीसावक ऍड केलं तिथं तुम्हाला ते ऑलरेडी सेट असेल. फक्त जे आपण साक्षी नाव ऍड केलंय ते नक्की तुम्ही चेंज आउट करू शकता. बाकी प्रमुख आकर्षण मध्ये नक्कीच चेंज आउट करू शकता. स्थळ वगैरे तुमच्या हिशोबाने तुम्ही नक्कीच टाका, निमंत्रक पण टाका, ठीक आहे. बाकी ऑलरेडी टेबल राहणार आहे, तुम्हाला काही चेंज करायची गरज नाही पडणार, ठीक आहे. तर अशी संपूर्ण आपली डिझाईन होती मित्रांनो हळदी समारंभावर. भरपूर मला कमेंट आल्या, त्या मी फायनली डिझाईन प्रोव्हाइड केली तुम्हाला, ठीक आहे. अजून वेगवेगळे भरपूर असे ट्युटोरियल येणार. नक्कीच मला कमेंट करा भावानं. जर काय अडचण वगैरे आल्या तर नक्कीच मला इंस्टाग्रामला DM करा, ठीक आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.